चला मित्रांनो, नमस्कार सगळ्यांना. आपण आता चाललेलो आहोत या बारामतीमधून चाललेलो आहोत, पेन्सिल चौकाकडनं चाललेलो आहोत आणि चाललोय आपण आता रेल्वे स्टेशनकडे. रेल्वे स्टेशनकडे का चाललो आहे तर आता नवीन रेल्वे स्टेशन झालेलं आहे आणि मित्रांनो आपल्याला नवीन रेल्वे स्टेशन बघायचं आहे. तर आपण आता रेल्वे स्टेशन मी तुम्हाला दाखवणार आहे. पण जाताना पेन्सिल चौकाकडनं जाताना बारामतीकडे जाताना भिगवण चौककडे जाताना म्हणजे हा रस्ता जो आहे हा भिगवण रस्ता आहे. तर आपण आता चालू आहे. तर इतकी सुंदर पद्धतीची ही सजावट आहे झाडांची. एक सजावट म्हणायला हरकत नाही, कारण इतकी सुंदर पद्धतीची झाडं आणि हिरवीगार दिसणारी झाडं रस्त्याच्या या बाजूने आपण या ठिकाणी बघतोय. आणि जवळच मॅरेथॉनचे जे काही स्पर्धक आहेत ते स्पर्धकसुद्धा पळताना दिसत आहेत. आपण आलो आहे आता या सुसज्ज अशा रेल्वे स्टेशनकडे. तर इतकी सुंदर अशा पद्धतीची ही कमान आहे आणि ही कमान बघितल्यानंतर आणि हे बांधकाम बघितल्यानंतर एक कामाचा उत्कृष्ट दर्जा कसा आहे हे आपल्याला लक्षात येईल. आता आपण बाहेरनं शूटिंग घेतोय थोडीशी आणि आपण आता थोडंसं आतमध्ये जाऊया. आतमध्ये आल्यानंतर इतकं सुंदर पद्धतीचं हे बांधकाम आहे आणि इतकी सुंदर पद्धतीची ही या बांधकामाला डिझाईन दिलेलं आहे. तर इतकं छान पद्धतीनं बनवलेलं हे एकदा अवश्य तुम्ही बघायला या. बाहेरचा देखावा, बाहेरची असणारी ही डिझाईन ही खूप सुंदर पद्धतीची डिझाईन आहे. आणि ही बघितल्यानंतर आपण आता विचार करावा लागेल की खरंच या बारामतीचा विकास एक झपाट्यानं होतोय. आरती काय करते मला माहीत नाही, तिथं पुढे मला वाटतं आरतीमध्ये डिझाईनच बघते. आपण आता जाणार आहोत, पुढे चालतोय. तर मित्रांनो एक सांगायचं आहे की बारामतीचा विकास हा झपाट्यानं होतोय आणि हे स्टेशन बघूनच तुमच्या लक्षात येईल. बारामतीला याचप्रमाणे आणखीन बसस्टँडसुद्धा झालेलं आहे. विमानतळासारखं बसस्टँड आहे. एक नवीन पद्धतीचं विमानतळ या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. आणि खरंच मित्रांनो खूप सुंदर पद्धतीचं बांधकामसुद्धा या रेल्वे स्टेशनचं झालेलं आहे. आरती काय करते, रील बनवते की काय माहीत नाही. तिनं साडी घातली, खूप छान दिसते साडीमध्ये. आज बरेच दिवसानंतर तिनं साडी घातलेली आहे, त्याच्यामुळे छान दिसते ती. आणि चला थोडंसं मला वाटतं आपण या बाजूला यावं, काय बाजूला येऊ. तर ही समोर दिसते तुम्हाला, ही टू व्हीलर पार्किंग आहे. या ठिकाणी गाड्या टू व्हीलरसाठी पार्क केल्या जातात. तर त्याचे पैसे आपल्याला पेड करावतात आणि ते पार्किंग आहे. आणि हे समोरचं ते आत्ता आपण आलेलं गेट आहे आणि या बाजूला सुंदर अशा पद्धतीची हीच बिल्डिंग आहे. तर हीच बिल्डिंग आपल्याला एक बारामतीच्या याच सौंदर्यामध्ये आणखीन एक भर पाडते. चला बरं थोडंसं आपण आता आतल्या बाजूला बघूया, आपण आतमध्ये जाऊन. तर हे आपण चालू आहे समोर. तर हे या बाजूला आहे हे तिकीट घर आहे. आपण आतमध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा जवळच तिकीट घर आहे आणि आपण इथं तिकीट काढून कुठलंही तिकीट काढू शकतो या ठिकाणी. आता थोडंसं आतमध्ये आपण जाऊया, बघूया. आणि आतमध्ये जर आपण आलात तर आतमध्ये आलात की या ठिकाणी पुढं स्टेशन आहे. स्टेशनला पण चांगली सोय आहे, बसायची सोय आहे, सगळी सोय आहे, काही अडचण नाही. रेल्वे लाईन आहेत. आपण तिकीट वगैरे काय काढलेलं नाही प्लॅटफॉर्मचं, त्याच्यामुळं जास्त लांब नको जायला. आपण आता इथूनच वळूया. तरी अशा पद्धतीचं असणार. आता आहे मी बारामतीच्या सुंदर आहे रेल्वे स्टेशनवर. आणि रेल्वे स्टेशनवर खरं आहे, पण इथं झाला पाऊस चालू, जोरदार पाऊस चालू झाला. आता 2 मिनिटासाठी आम्ही आलो होतो, बायकून मी अर्धी मी 2 मिनिटासाठी काम होतं म्हणून. बरं काम होतं म्हणून आम्ही आलो होतो. बायकोच ऐकावं लागतो कुठे बी. काम होतं म्हणून आम्ही आलो होतो. नाही 2 मिनटं मीच बोलतो ते खरं आहे. कारण पाऊस उघडेल म्हणून 2 मिनटं आम्ही स्टेशनमध्ये आलो होतो. एक मस्तपैकी मला आराम करावा, थोडंसं 2 मिनिट थांबावं इथं आणि पाऊस उघडला की लगेच जावं. कशाचं काय, पाऊस वाढत चालला आहे. हे चाललं रील बनवायचं. आज घातली साडी 10 वर्षानंतर, नाही 1 वर्षानंतर पहिल्यांदा चांगलं साडी घातली. साडी दिसायला छान, कसं बघते बघा ना, तिरकं ते पाचं बघते डोळं, छान दिसायला. पण आता साडी कसं आहे, दररोज घातली पाहिजे, म्हणजे साडीत मला कुठली लेडी छानच दिसते. पण साडी घालत नाही, काय करावं त्याला. आता तुम्हाला सांगतो की आम्ही मोठ्या साड्या ही असल्या भारीच्या साड्या घालून दररोज डेली जमत नाही. भारी साडी आहे म्हणते बघा. ही रेग्युलर साड्या आणून द्या, डझनभर साडी आणून द्या. 30 दिवसाच्या 30 द्या, दररोज 30 दिवसाच्या 30 साड्या द्या. आता ही साडीच असेल तिची 3,000ची तरी आसपास. ठीक आहे, म्हणजे महागड्या साड्या आहेत त्या. आता एवढ्या महागड्या साड्या आणून कुठं जमत असते. हीच आहे बघा कुठं मी माहिती आहे का, रेल्वे स्टेशनवर थांबलो इथं. पाऊस चाला जोरात म्हणून म्हणलं चला थांबावं इथंच, आणि इथंच थांबलो. काय मित्रांनो, पाऊस काय बंद व्हाय नाही, थोडं थांबलोच आणखी इथं. पण एकंदरीत तुम्हाला त्या नादानं रेल्वे स्टेशन तरी कमीत कमी दाखवतोय.
तर हे तुम्ही स्टेशन बघू शकताय. आता काय झालं, पाऊस फक्त चालू झाला जोरात, त्यामुळे थांबलो इथं. ही जी आहे ना, ही समोरची अशी कमान बनवलेली आहे. इथं प्रवेश आहे इथून, आणि इथं आतमध्ये आल्यानंतर मस्तपैकी गार्डन बनवले. गाड्या लावायला इकडे, ह्या बाजूला गाड्या लावायला एक गाड्यांचं पार्किंग आहे. इथं पैसे द्यावे लागतात, आणि पैसे देऊन तुम्ही गाडी आपली लावून रेल्वेने आपण प्रवास करू शकतो. बघितलं, इथं आरतीचं काहीतरी चाललंय. अडकलो राव पावसात, काय आता अवघड झालं. आता पाऊस जोरात चालला आहे. आता बराच वेळ झाला इथं चालू आहे, पण अडकलो पावसामध्ये. पावसाची चांगला सटकारा जोरात चालला आहे. आता बघितलं का, तुम्हाला इकडे दिसत असेल, पडते पाऊस काय नाही बघा. म्हणजे बारामतीत पाऊस चालू झाला. आता रेल्वे स्टेशनवरच आम्ही अडकले.